राहुलजी गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, आपण पाहिलं असणार मागच्या महिन्यात 27 ऑगस्टला, 23 ऑगस्ट 27 ऑगस्ट 2-3 प्रेस कॉन्फरन्स झाली. त्याच्यात संपूर्ण देशाला माहिती दिली राहुलजी गांधी यांनी की वोट चोरी हे कशी संपूर्ण देशात सुरू आहे. त्या निमित्ताने सर्व राज्यात एक राज्यस्तरीय मेळावा हे आयोजित करण्याचे आदेश AICC कडून दिल्लीकडून होते. तर त्याची सुरुवात नागपूर इथून, महाराष्ट्रातून नागपूर इथून कामठीमधून सुरुवात करण्यात आली. कारण की आपण पाहिलं असतं की राहुलजी गांधी यांनी जेव्हा पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली होती तेव्हा कामठीतलं नाव घेतलं होतं. म्हणून आम्ही आमचे नेते माजी मंत्री सुनीलजी केदार साहेब यांच्या नेतृत्वात इथे पहिली जी आंदोलनाची सुरुवात आहे ते कामठीतून करण्यात आली आणि सभेची सुरुवात. या कार्यक्रमाला प्रदेशाचे सर्व नेते, प्रदेशाध्यक्ष होते, हर्षवर्धनदादा सपकाळ, बाळासाहेब थोरात होते, बंटी पाटील होते आणि सर्वच प्रमुख नेते, सर्व खासदार, बबलूभाऊ बर्वे सर्वच होते. आणि जे नागपुरातील लोक, जे नेतृत्व करणारे नेते आहेत, राजेंद्रजी मुडक साहेब, संजयजी मेश्राम, सुरेशजी भोयर, कुंदाताई राऊत, मुक्ताताई कोकड्डे व सर्व जे प्रमुख नेते होते त्या सर्वांनी मिळून याच्यात सहकार्य करून हे आंदोलन जे आहे, मेळावा आहे ते सक्सेस केलं. आणि इथून संपूर्ण देशाला एक मेसेज दिलं की वोट चोरीची जे सरकार आहे हे भविष्यात आता राहणार नाही. कारण की जनता जे आहे ते जागरूक झालेली आहे. हे सरकार जे आहे लवकरच पडणार आहे. माझ्यासोबत इथं प्रदेश पदाधिकारी प्रकाश भाऊ वसू आहेत आणि सर्व स्वप्नील भाऊ आहे, प्रल्हाद काका आहेत, सर्वच प्रमुख नेते आहेत. तर आम्ही इथून संपूर्ण देशाला ही माहिती देऊन दिली आहे की आता हे जे सरकार आहे हे वोट चोरीचे सरकार हे राहणार नाही. आता आम्ही इथून सुरुवात करूनच दिली, संपूर्ण देशाला माहिती दिलीच आम्ही की या मेळाव्यातून आज तुम्ही पाहिलं असता संपूर्ण कामठी जाम झाली होती. एवढ्या मोठ्या संख्येने इथं आज आंदोलन, आमची रॅली झाली सर्वात प्रथम, त्यानंतर इथं सभा झाली. आणि भविष्यात जे आहे मतदार यादीमध्ये आम्ही सर्व जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांना सूचना करणार आहोत आणि केली सूचना की आपली मतदार यादी शोधा आणि त्या यादीमधले जे घोड आहेत ते काढा आणि त्याच्यात आपण लढाई लढून कलेक्टर ऑफिस किंवा कोर्टात जाण्याची आमची तयारी आहे.